हॅलो. तर मी जरा अशी चेहरा माझा घाम आलेला दिसेल तुम्हाला. त्याचं कारण सांगते काय ते. तर ॲक्च्युली आज आम्ही आहे ना काही मैत्रिणींनी ठरवलं आहे की नाईट आऊट करूया. म्हणजे जरा एकत्र छान जमूया एकीच्या घरी. म्हणजे बाहेर नाही कुठे जाणार, एकीच्या घरीच जमणार. मस्त गप्पा वगैरे मारणार, जेवण एकत्र करणार. कारण काय झालं आहे, आजच्या मोबाईलच्या युगात संभाषण तसं फार कमीच झालं आहे, होय की नाही? तर म्हणून म्हटलं की जरा एकत्र भेटूया, छान गप्पा वगैरे पण होतील. पूर्वीच्या काळी कसं म्हणजे मंगळागौर असायच्या, हळदी कुंकू असायचं, म्हणजे आजही आहेच. पण आज जरा इव्हेंट जास्त झाला आहे आणि उद्देश कमी झाला आहे असं वाटतं आहे कुठेतरी. म्हणून तर आपण म्हटलं असंच बायकांना भेटायला. जरा पूर्वी ते कारण असायचं, आता आपण हे कारण समजूया आधुनिक नाईट आऊटसारखं. त्यानिमित्तानं छान गप्पा होतात. मग म्हणजे आमच्या गप्पा म्हणजे कुणी छान पुस्तक वाचलं असेल किंवा पॅरेंटिंगवर होतात गप्पा. त्याच्यानंतर कुणी चांगला पॉडकास्ट ऐकला, एखादी चांगली फिल्म असेल असं छान, किंवा काही कुणाला टेन्शन असेल तर ह्या सगळ्या मस्त गप्पा होऊन छान मनाचा निचरा करूया म्हटलं आणि फ्रेश होऊया. तर आज आम्ही भेटणार आहोत म्हणून मैत्रिणींना काहीतरी स्वीट डिश नेऊया. तर त्याच्यासाठी मी काय बनवलं आहे तर तुम्हाला दाखवते. एक मिनटा. स्वीट डिश म्हणून घेतलं आहे आणि आता थोड्या वेळाने, आता संध्याकाळचे 6:30 झाले, आता थोड्या वेळाने जरा आटपते आणि मग निघूया. चला चला, तयारी तर झाली आहे आणि स्वीट पण घेतलं आहे, आता निघूया. काय गंमत झाली माहिती आहे, मी माझा बॅक कॅमेरा चालू केला तर ते याच्यामध्ये आवाजच नाही आला, कारण ते सेटिंग काहीतरी म्यूट होतं. आणि हे मला जेव्हा व्हिडिओ शूट झाल्यानंतर मी जेव्हा एडिटिंगला घेतला तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की अरे बापरे, म्हटलं हे काहीतरी सेटिंग ऑफ राहिलं आहे मायक्रोफोनचं काहीतरी. आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मी बॅक कॅमेरा घेतला तेव्हा त्याच्यात आवाजच शूट नाही झाला, फक्त व्हिडिओ शूट झाला पण त्याच्यात आवाज कॅप्चर नाही झाला. तर अशी ही सगळी चिल्ली पिल्ली जमलेली मस्तपैकी त्यांचं खेळणी काढून एन्जॉय करत होती. छानपैकी आपापल्या खेळण्यात दंग होती. नंतर हे असं आम्ही बाहेरून फूड मागवलं हॉटेलमधून आणि तो घेऊन आला. तर काय काय मागवले ते मी आता दाखवतेच. तर ही अशी छोटी क्रिशा, तर तिला घाई लागली होती की मीच वाढणार सगळ्यांना आणि तिला जाम आवड असं सगळ्यांना वाढायची, तयारी करून घ्यायची. तर तिने सगळं हे बॉक्स ओपन केले, आईला मदत केली. तर आम्ही मागवलं होतं काही चायनीज स्टार्टर मागवले होते, राईस मागवला होता, व्हेज होतं, थोडं नॉनव्हेज होतं. तर अशा प्रकारचं हे आम्ही मागवलं होतं. आणि मग मस्तपैकी याच्यावरती आम्ही ताव मारला. आधी मुलांना वाढलं आणि मग मस्तपैकी आम्ही पण त्याच्यावरती ताव मारला. याच वेळेला पाऊस पण बाहेर खूप पडत होता, त्यामुळे आमचं जेवण तसं जरा उशिराच आलं, कारण ते 2 दिवस खूप मुंबईत पाऊस पडत होता. तेव्हाच आम्ही हे असं घरी भेटायचं ठरवलं होतं. हा छोटू आहे ना, हा मस्तपैकी त्याचे नूडल्स एन्जॉय करतो आहे.
आणि ते पण त्याला काटा पाहिजे होता, तो मागून घेतला त्यांनी आणि व्यवस्थित अगदी काट्याने ते नूडल्स एन्जॉय करतो आहे. काय येते आता किती वाजलेत, अजून वेळ आहे आपल्याला. ट्रक येत आहे. आम्ही असं मस्त रात्री गप्पा एन्जॉय करत होतो. त्याच्यानंतर चॉकलेट वगैरे पण मध्येच खाऊन झालं. पहाटेचे 4 वाजलेले तरी आमच्या गप्पा संपल्या नव्हत्या. मस्तपैकी आम्ही रात्र अशी एन्जॉय केली. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. बाय बाय.